एका शेतकऱ्याला ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना मोठा खजिना सापडला, पण यानंतर त्या शेतकऱ्याने जे केलं ते पाहून संपूर्ण देश हादरला। खजिन्याचा इतका मोठा हंडा की जो आजपर्यंत कुणाला सापडला नव्हता। संपूर्ण देशाचं कर्ज फिटलं असतं इतका मोठा खजिना त्या हंड्यामध्ये होता। पण या अडाणी शेतकऱ्याने त्यानंतर केलं असं काही की जे पाहून सरकार झुकलं, मुख्यमंत्री हैराण झाले, पंतप्रधान देखील आश्चर्याचा धक्का बसला। मग या शेतकऱ्याने हंड्याचं नेमकं काय केलं? या हंड्यात नेमका असा कोणता खजिना होता की ज्यामुळे संपूर्ण देशाचं कर्ज नील झालं असतं? त्या हंड्याचं शेतकऱ्याने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये या शेतकऱ्याची चर्चा सुरू झाली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। शेतकरी म्हणजे कष्ट आणि मातीचं नातं, ही गोष्ट आहे विजयची। आपल्यासारखाच एक साधा प्रामाणिक शेतकरी रोजच्या सारखा तो आपल्या शेतात नांगरणी करत होता। त्याला वाटलं होतं ट्रॅक्टर घेऊन घरून निघाला, त्याला वाटलं होतं आजचा दिवसही इतर दिवसांसारखाच असेल, पण त्याच्या नशिबात आज काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं। नियतीने त्याच्या आयुष्यात एक असं दार उघडणार होती की ज्याच्या आत करोडो रुपयांची संपत्ती दडलेली होती। देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा खजिना त्याला गवसणार होता आणि ज्याची किंमत ऐकून स्वतः मोदी देखील हैराण होणार होते। तो शेतामध्ये गेला, शेतात नांगरणी करायला सुरुवात केली। नांगरणी करायला सुरुवात करत असताना त्यांनी एक दोन वेळा नांगरणी केली आणि त्यानंतर अचानक ट्रॅक्टरचा त्यांनी एका ठिकाणी वेग वाढवला। वाढवल्यानंतर त्याला नांगराखाली काहीतरी अटकलेलं आहे असं जाणवलं। अचानक विजयने ट्रॅक्टरचं ब्रेक दाबलं, ट्रॅक्टरचा वेग थांबला। विजय खाली उतरला, पाहतो तर काय, त्याला एक मोठं काळं भांड दिसलं, एका हंड्याच्या आकाराचं। त्याने हाताने तो हंडा हलवण्याचा प्रयत्न केला, त्याने शेजारची माती काढली, पण तो हंडा इतका जड होता की तो 1 इंचही हलेना। विजयच्या डोक्यात अनेक विचार येत होते। त्याला वाटलं हंडा साधा नाहीये, यात काहीतरी मौल्यवान वस्तू असणार। त्याला एकंदर परिस्थिती लक्षात आली होती। शेजारच्या शेतात लोक काम करत होते आणि लोक देखील त्याच्याकडे लक्ष देऊ शकत होते, त्यांची देखील नजर आता पडणार। इतक्याच विजयच्या डोक्यात विचार आला। त्याने कोणाला आवाज दिला नाही, त्याला माहिती होतं हा जर हंड्याची चर्चा जर संपूर्ण गावात झाली तर लवकरात लवकर सरकार येऊन आपल्याकडून हे जप्त करून घेईल। त्याने अगदी शांततेत शांत डोक्याने विचार केला। विजयने त्या शांत डोक्याने एक निर्णय घेतला, या हंड्याला बाहेर काढण्यासाठी त्या आपल्याला ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागेल। त्याने ट्रॅक्टरला दोरी बांधली, हंडा बाहेर काढला। हंडा खूपच मोठा होता, आजूबाजूला लोक होते पण लक्ष कुणाचं नव्हतं। लोकांना वाटलं नांगरणी सुरू आहे, पण त्यांना माहिती नव्हतं विजय देशातल्या सगळ्यात मोठा खजिन्याचा हंडा बाहेर काढला होता। हे हंडा पाहिला, त्याच्या लक्षात आलं हंडा आपल्याला असाच्या असा घरी नेता येणार नाही। त्याने एक जुनं गोंदपाट घेतलं आणि त्या गोंदपाटाने तो हंडा झाकला। तो हंडा त्याने गुपचूपपणे नांगराला बांधून ट्रॅक्टरने घरी नेला। गावातल्या कोणालाही त्याला कळू द्यायचं नव्हतं। अगदी शांतपणे घरी पोहोचला। त्याने तो हंडा घरातल्या एका बंद खोलीत लपून ठेवला, जिथे धान्याची पोती आणि कापूस देखील होता। तर त्याच्या पाठीमागे त्याने तो हंडा लपवला होता। आता विषय हंडा सापडून त्याच्या घरापर्यंत गेला होता। आता कोणाला काही कल्पना नव्हती त्या हंड्यामध्ये काय आहे। विजयने हंडा लपवला होता, पण त्याच्या चेहऱ्यावरची चिंता लपली नव्हती। त्याच्या डोक्यात अनेक विचार सुरू होते। त्याला वाटत होतं कुणाला जर समजलं तर पुढे काय होईल, हा खजिना सरकार जप्त करून घेईल, आपल्याला काही मिळणार नाही। त्याची बायको राधा त्याला पाहते, तिला काहीतरी वेगळं जाणवते, पण तो काही सांगत नाही। ती त्याला विचारत राहते, तुम्ही शेतातून आल्यापासून खूप चिंतेत आहात, तुम्ही नेमकं त्या खोलीत काय ठेवलं आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला तिथे जाऊ देत नाही। त्यावर तो म्हणाला काहीच नाही। रात्रीचं जेवण झालं, जेवण झाल्यानंतर राधाने पुन्हा एकदा विचारलं, अहो काय झालंय तुम्हाला, इतके शांत का, टेन्शन मध्ये का आहात, तुम्ही त्या घरामध्ये असं काय ठेवलंय? विजयने लपवण्याचा प्रयत्न केला, पण राधाने त्याला सोडलं नाही। शेवटी विजय तिला त्या खोलीत घेऊन गेला, त्याने तिला तो हंडा दाखवला। राधाचे डोळे विस्फारले, ती थोड्या वेळ थक्क झाली। ती हंड्याकडे बघून आश्चर्यचकित झाली आणि ती म्हणाली या हंड्यात नक्की खूप धन असेल, असे विचार तिच्या मनात आले। पण विजयने तिला शांत केले। विजय तिला म्हणाला, आता याबद्दल तू कोणाला सांगू नकोस, योग्य वेळ पाहून आपण याबद्दल विचार करू, तो म्हणाला। पण राधाच्या पोटात हे रहस्य जास्त दिवस राहिलं नाही। राधाने तिच्या शेजारच्या मैत्रिणीला म्हणजेच पारूला सांगितलं, पारूनं तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला सांगितलं आणि पाहता पाहता ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली। गावात सगळीकडे विजय आणि त्याच्या हंड्याची चर्चा सुरू झाली, पण विजयला काही कल्पना नव्हती। लोक दबक्या आवाजात विजयच्या घरात हंडा आहे अशी चर्चा करायचे। विजय जवळून चालला की गप्प बसायचे, विजय जवळ आला की दुसरा विषय घ्यायचे, पण लोकांना त्याच्या घरात हंडा आहे हे पक्क माहिती होतं। तो हंडा इतका मोठा होता की जवळपास एक पूर्ण रूम त्याला लागत होती। मग त्या हंड्यात काय असेल, दररोज विजय विचार करायचा। त्याला भीती होती की जर ही माहिती बाहेर पडली, हा हंडा जप्त केला जाईल, आपल्याला काहीच मिळणार नाही। एक दिवस विजय नेहमीप्रमाणे दाढी करायला गेला। दाढी करायला बसल्यानंतर त्याच्या पाठीमागे लोक हळू आवाजात बोलत
बोलत होते. त्यांच्या बोलण्यातून त्याला कळलं की विजयकडे गुप्तधनाचा हंडा आहे. ते गुपचूप आवाजात बोलत होते. त्याला खूप भीती वाटली. त्याला वाटलं आता पोलीस येतील, तहसीलदार येतील, प्रशासन येईल, हंडा जप्त करतील. पण विजयने केलं असं काही की ज्याची कल्पना कुणी करू शकत नव्हतं. विजयच्या काळजात धस्स झालं. त्याला कळलं की आता हे रहस्य लपलं जाणार नाही. त्याने दाढीवाल्याला घाई करायला लावली. पटकन दाढी कर. तो गडबडीत म्हणाला. आता दाढीवाल्याने त्याची दाढी उरकली. त्याच्या डोक्यात विचार असंख्य येत होते. आता काय करावं? हंडा फोडून त्यात बघावं की हंडा घेऊन इथून पळून जावं? त्याला काही समजत नव्हतं. विजयच्या मनातला गोंधळ अजून संपला नव्हता. लोक चर्चा करू लागले होते. त्याला भीती वाटत होती. लोकांनी जर पोलिसांना सांगितलं तर आपल्याला अटक होईल. भरपूर गोंधळ सुरू झाला होता. रात्रभर त्याला काही झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो शेतात काम करायला गेला. काम करत असतानाच त्यांनी लांबून पोलिसांची गाडी येताना दिसली. ती गाडी हळूहळू रस्त्याने येत होते. एक शेत ओलांडलं, दुसरं ओलांडलं, तिसरं ओलांडलं. हळूहळू गाडी त्याच्या शेतात येऊन थांबली. प्रत्येक शेताच्या कडेला थांबत होती. विजयच्या काळात धडधड वाढली. दाढी करताना ऐकलेली कुजबूज त्याला आठवली. लोकांनी केलेली तक्रार असेल का? लोकांनी पोलिसांना सांगितलं असेल का? असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. त्याची छाती धडधडत होती. पोलिसांची गाडी थेट त्याच्या घरासमोर येऊन थांबली. विजयच्या काळजाचं पाणी झालं. त्याला वाटलं आता आपला विषय संपला. आता काय करू? इथून पळून जाऊ? तो विचार करू लागला. त्याने पाहिलं गाडीतून 4-5 पोलीस उतरले. त्याच्या घराच्या दिशेने चालू लागले. प्रत्येक पावलागणिक त्याच्या हृदयाचे ठोके वाढत होते. पोलिसांनी घराला घेराव घातला असं त्याला वाटलं. एका पोलिसांनी दरवाजा वाजवला. राधा बाहेर आली. पोलिसांनी तिच्याशी काहीतरी चर्चा केली. विजयला वाटलं पोलिसांनी तिला माझ्याबद्दल विचारलं असावं आणि मग जे घडलं ते पाहून विजयचे हातपाय गळाले. राधाने पोलिसांना बोलताना त्याच्या ट्रॅक्टरकडे हात करून काहीतरी दाखवलं. ती ट्रॅक्टरकडे बोट करून दाखवत होती. जणू विजय तिथे आहे असं सांगत होती असं विजयला वाटत होतं. विजयला वाटलं पोलिसांना माझ्या बायकोने हंड्याबद्दल सांगू दिलं. आता सगळं संपलं. त्याचं अंग लटलट कापायला लागलं होतं. त्याला समजत नव्हतं आता काय करावं. त्याला चक्कर आल्यासारखं झालं होतं. काही सेकंदात एक अनाकलनीय गोष्ट घडली. तो हळूहळू लपत लपत त्याच्या घराच्या दिशेने निघाला होता. त्याला वाटलं आता पोलिसांपर्यंत जाऊन आपण कबूल करावं. पण पुढे जाऊन परत तो त्याच ठिकाणी स्थिर झाला. एका झाडामागे लपला. आता पोलीस ट्रॅक्टरच्या दिशेने चालू लागले. पण ते ट्रॅक्टर गेलं. ट्रॅक्टरच्या जवळ पोलीस गेले. तो झाडामागून पाहत होता. त्याला ट्रॅक्टरपाशी ते पोलीस गेल्यानंतर त्याला वाटलं ते पाहतील की विजय कुठे आहे. पण पोलीस सरळ ट्रॅक्टरच्या दिशेने न पाहता सरळ निघून गेले. त्या पोलिसांना जणू ट्रॅक्टरमध्ये काहीच रस नव्हता. आणि मग तिथे पाहिलं ते पुढे अजून एका शेतात जाऊन तिथून ते परत निघून गेले. विजयला आता थोडासा धीर आला होता. मग हे नक्की काय होतं? काय चाललंय? असे विचार त्याच्या मनात आले. पोलीस निघून गेल्यानंतर विजयनं हळू झाडामागून निघून आपल्या घराकडे धाव घेतली. त्यानं राधाचा दरवाजा वाजवला आणि विचारलं राधा काय झालं? पोलीस का आले होते? तेव्हा राधानं त्याला सांगितलं गावात एक चोर पळालाय. तो या दिशेने आला का नाही हे विचारायला पोलीस इथे आले होते. विजयला पोलिसीची भीती होती ती गेली. पण त्या क्षणी त्याच्या मनात दाढीवाल्याच्या दुकानात ऐकलेली दुसरी गोष्ट आठवली. लोकांनी केलेली कुजबूज त्याच्या कानावर पडली होती. गुप्त धनाचं रक्षण करणारा एक राक्षस असतो आणि बळी दिल्याशिवाय तो शांत होत नाही. कुणीही जर बळी न देता धन जर मिळवलं तर त्याच्या घराचं वाटळ होतं. आता विजयच्या मनात पोलिसांपेक्षा राक्षसाची आणि त्या भूताची राक्षसाची भीती वाढली होती. त्याला वाटलं जर हंडा त्या राक्षसाच्या ताब्यात असेल तर त्याने माझ्या कुटुंबाला जर काही केलं तर, आपल्या मुलाबाळांवर काही संकट आलं तर. विजयच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं. त्याला आता एकच महत्वाची गोष्ट वाटत होती ती म्हणजे आपल्या कुटुंबाची सुरक्षा. हंडा आणि त्यातले पैसे गौण होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने एक सर्वात मोठा निर्णय घेतला. त्याने राधाला सांगितलं मी एक निर्णय घेतला. आपण हा हंडा तहसीलदारांकडे घेऊन जाऊ. कारण हा हंडा माझा नाहीये तर हा देशाचा आहे. त्यात जे काय आहे ते सरकारला देणं योग्य आहे. तो हंडा घेऊन तो तहसीलदार कार्यालयात ट्रॅक्टर घेऊन पोहोचला. विजयची प्रामाणिकपणाची गोष्ट ऐकून तहसीलदार आणि पोलीस अधिकारी तिथे पोहोचले. त्यांनी हंडा उघडला आणि त्यात जे काय होतं ते पाहून त्यांचे डोळे विस्फारले. सोन्या चांदीच्या मोहरा, नाणी, दागिने, करोडो रुपयांची संपत्ती होती. विजयनं प्रामाणिकपणे ती संपत्ती सरकारच्या हवाली केली होती. सरकारने त्याचं कौतुक केलं. सरकारच्या नियमानुसार विजयला या संपत्तीचे 10% बक्षीस मिळणार होते. पण खरं बक्षीस त्याला तेव्हाच मिळालं जेव्हा त्याने प्रामाणिकपणाची निवड केली. त्याच्या या निर्णयामुळे फक्त त्यालाच नाही तर आपल्याला देखील एक महत्त्वाची मोठी शिकवण मिळाली आहे. गुप्तधनाचा हंडा मिळाला पण विजय एका रात्रीत करोडपती होण्याऐवजी एक प्रामाणिक माणूस राहिला. याच प्रामाणिकपणाचं फळ त्याला मिळालं. तो हंडा आणि त्यातील नाणी पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे जिथे त्यांचा ऐतिहासिक वारसा शोधला जात आहे. पण एक शेतकरी अगदी प्रामाणिक वागला हे या घटनेतून समोर आलं. या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.